नमस्कार, मी सुनीता रमेश राऊत। मी गेले कित्येक वर्ष बाल विकास आणि महिलांचे प्रश्न याच्या संदर्भात काम करत होते, सेविका म्हणून कार्यरत होते। त्या दरम्यान मी प्रत्येकाच्या घराघरात पोहोचली, प्रत्येकाचे प्रश्न सोडवायला लागले। बालकांचा विकास कसा घडवायचा, त्यांचा सर्वांगीण विकास आला, बौद्धिक विकास आला, या संदर्भात काम करता करता आपल्यामध्ये स्वतः देखील ते बदल घडत गेले। मग त्याच्यातच विचार विनिमय करून म्हटलं की आपण एक बचत गट ओपन करूया। असे 2-3 बचत गट आपण ओपन करून तुमच्यामध्ये काय कला आहेत, तुम्ही काय दाखवू शकता, तुम्हाला जे येतंय ते आपण प्रयत्न करूया की कुठे कुठे। मग त्यातनं एकेतेचा स्वर आला की मला साबण चांगले बनवतात, मला पोळ्या चांगल्या बनवतात, मला करंजी चांगले बनवतात। अशा प्रत्येक जण पुढे यायला लागलं, तर त्यातनं एक कॉन्फिडन्स नाही आपण करू शकतो। मग तिथून आम्ही नंतर म्हणजे महिलांशी मी जास्त जवळीक जोडली गेली, किंवा बालकांच्या विकासासाठी इथे काय एखादं शाळा बांधण्यात यावी, किंवा कार्यालय छोटं पाहिजे, की काहींच्या घरी एकदम गरिबी असते, तर तेव्हा एखादं कार्य जर करायचं म्हटलं तर त्यांच्याकडे ते नंतर सामाजिक ह्याच्यात मी थोडंसं उतरली, म्हणजे कसं की इकडचे खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत। मग आम्हाला त्याच्या माध्यमातून संभाजी ब्रिगेड वगैरे यांची ओळख झाली। मग आम्ही लढायला लागलो की आपल्याकडे रोडचे व्यवस्थीकरण नाही, म्हणजे रोड व्यवस्थित नाहीयेत, पाणी मुबलक प्रमाणात मिळत नाहीये। अशा बहुतेक महिला मग एकत्र यायला लागल्या, नाही आपल्याला आपले प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत, आपल्याला लढायचंच आहे, आपल्याला करायचंच आहे, की नाही आपले प्रश्न आपण सोडू शकतो, मांडू शकतो, करू शकतो। आपल्यात एक फक्त ती ताकद आली पाहिजे। आपले जे विचार आहे आपण जे मांडतो हे आपल्या विभागापुरतं असतं, म्हणजे मोबाईल वगैरे आलेत त्याच्या माध्यमातून आम्ही म्हटलं की जनतेपर्यंत आपले जे सामाजिक विकासाची कामं, जनहिताची कामं आणि नागरिकांमध्येच राहून ते प्रश्न कसे सोडवता येईल, कसं तडीस नेता येईल, तर याच्यासाठी आपल्याला आता प्रयत्न करायचे। आता सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही तुमच्याशी जोडण्याचा प्रयत्न करतो। जास्तीत जास्त आपले प्रश्न इतरांपर्यंत, प्रश्न फक्त मांडायचेच नाही, ते प्रश्न सोडवायचेच कसे, ते तडीस न्यायचेच कसे, हे आता आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून करायचं आहे। आणि नागरिकांनीही सज्ज राहायला पाहिजे आणि पुढे येऊन आपलं योग्य कोण आहे विचार बघायला पाहिजे। सोशल माध्यमाच्या ह्यानी मी आलेच आहे पुढे, तर मला तुमच्याशी संवाद साधायचा आहे, आपले प्रश्न एकमेकांना जोडायचे, तुम्ही सोबत राहा आणि एकमेकांचे आपण साथीदार आहोत हेच आपल्याला पुढे सिद्ध करायचं आहे।